अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात विकास कामाच्या नावावर मुख्य रस्त्यांचे काम गेल्या वर्षभरापासून कासोगतीने सुरू आहे। नगरपालिका व बांधकाम विभाग या कामाबाबत अतिशय निष्क्रिय भूमिका बजावत आहेत। मुख्य रस्त्यालगत महाजन टावर समोर नालीचे अर्धवट बांधकाम करण्यात आले। ही नाली वापरत येण्याआधीच या नालीलगत असलेल्या दुसऱ्या नालीत पाणी व घाण साचलेली असून त्यांच्या दुर्गंधीमुळे या परिसरातील दुकानदार व नागरिक हैराण झाले आहेत। विसेन न्यूजने या बाबतीत बातमी प्रसारित केली होती। त्या बातमीची दखल घेत नगरपालिका आरोग्य विभागाकडून नालीतील घाण काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नाली पूर्णपणे स्वच्छ न केल्याने तेथे परत पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे व कमालीची दुर्गंध पसरली आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। रस्ता एका बाजूने खोदला असून अर्ध्या 6 ते 7 फूटच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे। नुकतेच खासदार संजय धोत्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्याकरिता आले असता त्यांच्या कार्यालयासमोरच रस्ता खोदून ठेवला व निमुळत्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे। खासदार धोत्रे यांचा ताफा आला असता जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबली होती। हे प्रत्यक्ष खासदारांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला, मात्र त्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही की नगरपालिका अथवा बांधकाम विभागाची कान उघाडणी केली नाही। याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे। साचलेले पाणी ताबडतोब काढून या पाण्याची वाट मोकळी करून द्यावी व नागरिकांच्या आरोग्याशी चालू असलेला हा जीवघेणा खेळ थांबवावा, अन्यथा नागरिकांनाच याबाबत उग्र पाऊल उचलावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहे। विसेन न्यूज करिता मूर्तिजापूर येथून आबा भटकर यांचा वृत्तांत।